लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. दोन नेते इथं उभा राहिला ना, वरकुटात उभा राहिलेला दोघंही उभे होते. माझ्या विरोधात आमदारकीला काम करत होते. 344 मताचा लीड या दोघांच्या विरोधात साध्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला दिले. गावात यांच्या ते मला चॅलेंज करतात. आहे का नाही बघ करून आमदारकीचे अधिकार. आणि हे 2-3 नेते 4 नेते म्हणजे मी लय पैसेवाला आहे का, 2 चिचुके घेऊन फिरतोय रे. पैशाचा धमक्या कुणाला गोरेच नाही. सरपंच होण्याची ज्याची लायकी नाही त्यांनी माझ्यावर बोलू नये, नामदार जयकुमार गोरे. मागील अनेक दिवसांपासून बघतोय, कोणतीही निवडणूक आली की जमिनीवर उगवायचं, जयकुमार गोरेला टार्गेट करायचं, पण कधी विकासावर बोलायचं नाही. चांगल्या कामाचं कौतुक कधी करायचं नाही. विकासाचा अजेंडा न घेता फक्त जयकुमार गोरेला कसं बदनाम करायचं एवढंच विरोधकांचं विकास काम आहे. ज्यांनी आजपर्यंत एकही रुपयाचं कुठं काम केलं नाही, ज्यांनी साधं सरपंच म्हणून निवडून यायची लायकी नाही, अशांनी जयकुमार गोरेंवर बोलू नये असा घणाघात मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांवर केला आहे. कातर खटाव तालुका खटाव येथील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नामदार गोरे बोलत होते. मंत्री गोरे पुढे म्हणाले की खटाव मान मधील नेत्यांनी विकासावर बोलावे, जयकुमारवर बोलावे एवढी तुमची उंची नाही. कारण मान खटावच्या मातीमध्ये खटाव मानच्या जनतेने माझ्यासारखा सर्वसामान्य घरातील युवकावर विश्वास ठेवून 4 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं आहे. आणि आता मी राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत आहे. मान खटावच्या जनतेला अभिमान वाटावा असे मी काम केलेलं आहे. मान खटावच्या जनतेला व नेत्यांना राज्यात कोण विचारत नव्हते. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून जन्म घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पोराच्या माध्यमातून राज्याचे राजकारण होऊ लागले आहे. मी जनतेची सेवा करत असताना उरमोडी जिहे काटपूरचे पाणी आणले आहे. आता टेंभूची कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकरी बागायती शेती करू लागले आहेत. इथे कारखाने सुरू झाले आहेत. आता MIDCचं कामही चांगल्या प्रकारे होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. आता माझ्या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने विकासाची दारे खुली होणार आहेत व तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. तरीही अजून विरोधकांना विकास दिसत नाही. आपण ज्या कात्रेश्वराचं दर्शन घेत आहोत त्या कात्रेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचं मी काम केलं आणि कातर खटावच्या जनतेचं ऋण फेडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तेव्हा कुठे गेला होता तुमचा बाणा? निवडणुकीपुरतं तुम्ही गल्लीबोळातून राजकारण करता, मी समाजकारण करतो, समाजातील जनतेची सेवा करतो. आपली सरपंच होण्याची लायकी नाही. अहो, तुम्ही ज्या गावात फिरता त्या गावातला डांबरी रस्ता सुद्धा मी केला आहे आणि त्या रस्त्यावरूनच तुम्ही गाडी फिरवताना तुम्हाला कसं काय वाटत नाही? खटावच्या जनतेला पैशाचं राजकारण चालत नाही. असे पैसेवाले किती आले किती गेले, यांना लुटण्याची कामं करा, कारण पैशाचा ज्यांना माज आहे तो माज या जनतेने जिरवावा, अशा शब्दात मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. यावेळी ते पुढे म्हणाले की भाजपाच्या उमेदवारांनी दिलेला शब्द म्हणजे जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द आहे आणि तो पूर्ण शब्द करण्याचा मी प्रयत्न करणार. माझ्या विरोधात नेहमीच बाहेरचे उमेदवार उभे करतात, कारण आता त्यांच्यात उभे राहण्याचा दम राहिला नाही, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. महिलांचा सन्मान करा. कातर खटावची महिला उमेदवार ही तालुक्याची सभापती आहे, तर या गटातील व गणातील श्री धनंजय चव्हाण, कातर खटाव गणाच्या सभापतींच्या उमेदवार वनिता दुबळे व दरुज गणाचे उमेदवार हनुमंत बोटे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन मंत्री जयकुमार गोरेंनी केलं आहे. माजी आमदार डॉक्टर येळगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींची मनोगत केली. सभेस मतदार ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. खरं तर ही जनता तुमच्यावर प्रेम करणार आहे, कारण काल सगळ्यांनी बघितलं या खटाव तालुक्यामध्ये कालच्या सभेला जी गर्दी होती ती घाटाच्या खालची होती असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. MH13, MH14, MH16 कुठल्या गाड्या होत्या काय माहित नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन 7007चं वारं या खटाव तालुक्यात आणताना पुढच्या उमेदवाराला काही समजेना. अरे बाळा, तू या तालुक्यात आत्ता आलाय, 2014ला धनंजय चव्हाण 7006 घेऊन या भाऊंच्या सोबत आलाय. त्यावेळेस तुझ्या मान तालुक्यातला एकही पुढारी आणि एकही नेता हे जयाभाऊ समोर उभा करून दिला नाही आम्ही खटाव तालुक्यात.
तो आमच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यावर बोलतोस, तुझी उंची काय, तुझे विचार काय, तुझे शिक्षण काय, अशा पद्धतीचं एक उमेदवार आपल्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या समोर उभा आहे. भाऊ, मी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी तुमच्यावर बोललेलं कधीही चांगलं आहे. कारण या तालुक्याचा विकास आणि या मतदारसंघाचा विकास या जोरावर तुम्ही या राज्याचे नेतृत्व करताय. आज या राज्यामध्ये पंचायत राज आणि ग्रामविकास खातं तुमच्याकडे आहे. या माध्यमातून खरं तर आपल्याला या भागाचा विकास करण्याची या दोन्ही संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. कशाच्या बनवून जेवायला घातलं नाही का तुम्हाला? कशाच्या अंतर्गत येतात? ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. या संस्थांमधलं जे जे काम येतं ते काम कोण मंजूर करतं? ग्रामविकास खातं मंजूर करतं. ग्रामविकास खातं मंजूर करतं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून जे जे काम आपल्या गावखेड्यामध्ये या पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीत येतं ते या तुमच्या मातीचा सुपुत्र, ज्याला तुम्ही प्रचंड आशीर्वाद गेल्या 15 वर्षापासून देताय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे 4 वेळा आमदार झाला आणि आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं. पण तुमच्यामुळं या मातीच्या सुपुत्राला ताकद मिळाली. आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. आणि तेव्हा याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे की या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये जो जो निधी येतो तो या मातीचा सुपुत्र जयकुमार गोरेच्या सहीने येतो. आणि जेव्हा तो माझ्या सहीने डॉक्टर साहेब इथे येतो तेव्हा माझा सवाल समोरच्या लोकांना आहे, गेल्या 15 वर्षात 17 वर्षामध्ये 1 रुपयाचं काम तुम्ही करू शकला नाही. तर अनेकदा सभा झाल्या, निवडणुका झाल्या, उमेदवार बदलले, पार्ट्या बदलल्या, पक्ष बदलले, चिन्ह बदलले, पण सातत्यानं 20 वर्षापासून माझ्या विरोधात प्रत्येक वेळी नवा गडी आणून माझ्यासोबत खेळ खेळताय. पण प्रत्येक वेळी प्रचंड पैसेवाला उमेदवार आणून माझ्या विरोधात उभं करताय. पण आज सांगायत कधीही विकासाच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात, रस्त्याच्या संदर्भात, इथल्या पायाभूत सुविधाच्या संदर्भात, इथल्या कात्रेश्वर मंदिराच्या संदर्भात कधीही या लोकांनी विकासाबद्दल एक शब्द कधी काढला नाही. एक शब्द यांच्या तोंडात निघाला नाही. कधी यांना वाटलं नाही आमच्या भागात पाणी आलं पाहिजे, आलं तरी सुद्धा अजून मान्य करायला तयार नाही. कधी यांना वाटलं नाही पावसाचं पाणी पडणारा बंधारा माझ्या गावात बांधावा, स्मशानभूमी बांधावी, मंदिर बांधावं. या कातर खटाव मध्ये येऊन अनेकदा या कातर खटावच्या नगरीचे आशीर्वाद घेतले, अनेकदा मतदान घेतलं, इथे येऊन शिव्या साप दिले. पण कधी वाटलं नाही माझ्या कात्रेश्वराच्या मंदिराची पडझड झाली, त्याचा जीर्णोद्धार करावा आणि ते मंदिर पुन्हा दिमाखाने उभं करावं, असं कधी या भागाला वाटलं. कधी चांगल्या कामाबद्दल कधी कौतुक केलं नाही, सोडून द्या. पण झालेल्या कामाबद्दलही कधी अवाक्षर काढलं नाही. फक्त गेल्या 15 वर्षापासून 17 वर्षापासून एकमेव अजेंडा जयकुमार गोरेला शिव्या द्यायच्या, जयकुमार गोरेला शाप द्यायचे, जयकुमार गोरेला नावं ठेवायची. आता ते नावं धनुला ठेवायला चालू केले. कारण त्यांना कळालं जयकुमार गोरे आपल्या लेवलच्या वर गेलाय, आता आपल्या लेवलला आपण येऊ. पण बघा कधी विकास त्याच्या झाले. या निवडणुका असतात, या निवडणुकामध्ये जो प्रचाराचा अवधी आपल्याला दिलेला असतो त्या प्रचाराच्या अवधीमध्ये आपण काय सांगायचं असतं की आम्हाला मिळाली, आमच्या पक्षाला, आमच्या उमेदवाराला 5 वर्षामध्ये जी संधी मिळाली त्या संधीमध्ये आम्ही हे काम केलंय, आम्ही ही तुमची सेवा केली, हे तुम्हाला शब्द दिला होता, ते आम्ही काम केलंय आणि म्हणून आता आम्ही उभा आहे. येणाऱ्या 5 वर्षात आम्ही हे काम करू म्हणून आम्हाला बघ.
हा प्रचार असतो ना, का प्रचार शिवाय द्यायचा असतो? हा? प्रचार शिवाय द्यायचा असतो? अरे हा प्रचार असतो की आम्ही आमच्या भागासाठी काय केलं आणि काय करणार सांगून मत मागायचं असतं. अरे जयकुमार गोरे मान खटावच्या मातीत आला, पहिल्या दिवशी शब्द दिला, संकल्प केला की माझ्या मान खटावच्या मातीला दुष्काळ मुक्त करायचंय, म्हणून मला आशीर्वाद द्या. 3 वर्षाचा अजेंडा तुम्हाला पाहत आहे. पहिलं भाषण केलं, मला माझ्या तालुक्यातनं केनालचं पाणी वाहताना बघायचंय, मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायचंय, मला माझ्या तालुक्यात कारखान्याचं धुरानं पेटलेलं बघायचंय. हे स्वप्न घेतलं आणि कामाला लागलो. आज माझा मान होतोय, आज मान खटाव. आज बघतो जवळजवळ 60-70% भागात पाणी आहे. मागच्या वेळी शब्द दिला होता, जे गटापूरचं पाणी शेतात नाही, आता जाऊन बघा त्या 32 गावातनं पाणी खा 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 वाहते. आणि त्या भागातल्या माझ्या माय माऊली जाऊन पाण्याच्या पाया पडतायत, पाण्याची पूजा करतायत, त्याच्यात फुलं टाकतात. हे आत्ता चालू आहे, आत्ता त्या 32 गावामध्ये. हे विचारतात जयकुमार गोरेच्या कामावर बोलायची लायकीच नाही तुमची. पण या बाजूचं बघताय तुम्ही, महाराजांना खातर खटावचं मैदान असेल, कडेडोल पासून, मायनी पासून, कुकुडोल पासून अगदी वरकुटे मलवडी पर्यंत या सगळ्या भागात महाराजांवरनं तुमच्या भागामध्ये पाणी आणणाऱ्या योजनेचं काम चालू आहे. महाराजांना पाईपा पडल्यात, पाईपलाईन चालू आहे. एवढ्या वेगाने काम चालू आहे. 1 वर्षाच्या 1.25 वर्षाच्या आत या कातर खटावच्या भागात या सगळ्या पलीकडच्या 51 गावामध्ये माझ्या शेतकरी बांधवाच्या बांधापर्यंत पाणी पोचेल, याचं काम चालू आहे. डोळे गेले तुमचे, नाही करू शकत. अरे माझा सवाल नाही, मी अगदी जबाबदारीने सांगतो आणि गॅरंटीने सांगतो. माझा गाव खेड्यातला दिलीप आहे ना, मांडव्याचा दिलीपची बरोबरी करायची लायकी सुद्धा या जिल्ह्यात एका पुढाऱ्याची नाही. एका पुढाऱ्याची नाही लायकी या तालुक्यात एका पुढाऱ्याची. तो जेवढे काम करतो ना गावात, तो जेवढं काम करतो त्याच्यातलं 1% काम करू शकत नाही आणि त्याच्या इमानदारीचा तो तुमचा तपासच नाही लागला. त्याची भरी जयकुमार गोरे उभं केली ही काही मेनाची नाही. अरे बारामती पासून, सातारा पासून, कराड पासून, मसवड पासून, अगदी मराठवाडा, विदर्भापासून पोकल्यान घेऊन जयकुमार गोरेला उभरायला आले. एक पोकल्यान नाही वाकडं करू शकलं माझं. सगळी दमून गेली. जयकुमार गोरे इथं आहे तसा उभा आहे आणि वेगानं पुढे जातोय. मान खटावची इज्जत वाढवतोय, मान खटाचा स्वाभिमान वाढवतोय, लोकांच्याच जातोय, लोकांचा म्हणून पुढे चाललाय. कुणी थांबवून जयकुमार गोरे कधी थांबणार आहे? त्यामुळं मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय, कोण काय म्हणता विषय सोडा. कुठला उमेदवार आहे, कोण आहे, काय आहे, बिलकुल चिंता करू नका. कशाला नाव घेतो त्याचं? अशा किती अफजल खानाच्या स्वाऱ्या झाल्या, छत्रपती शिवाजी महाराज कधी जगमगले नाहीत. या सगळ्या स्वाऱ्या परतवून टाकल्या आणि महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आम्ही मान गटाच्या विकासाचं तोरण बांधतोय. असा कुणी येऊ दे, असा उकडून काढू द्याला. अरे हा छत्रपतीचा मावळा आहे, का भेटतो अफजल खानाला? हो, काळजी करू नका, बाकी सोडून द्या. ही लढाई विकासाची आहे. अरे मी आज सांगतो, मी खात्याचा मंत्री आहे, माझ्याशिवाय 1 रुपयाचं काम येऊ शकत नाही. मग सांगा मला, घेऊन निवडून आल्या कुठनं विकास आणणार आहे? कुठला विकास आणणार आहे? हा, विकास एवढा सोपा आहे वैभव नाही एवढा? हा, अरे एवढा मोठा 7 वर्ष झालं फिरतो, 10 वर्ष झालं तालुक्यातनं फिरतो. 1 रुपयाचं काम दाखव, 1 रुपयाचं MIDC बांधायला चालला, हे करतो ते करतो म्हणून सांगतो. वरपुड्यात जाऊन बघ, घरातनं बाहेर पडला की जयकुमार गोरेच्या रस्त्यावर चालतोस तो. हे इथं येऊन माझ्या कार्यकर्त्याला चॅलेंज करतो. रे स्वतःच्या गावात दोन नेतं इथं उभा राहिला ना, वरपुड्यात उभा राहिलेला, दोघंही उभे होते माझ्या विरोधात, आमदारकीला काम करत होते. 344 मताचं लीड या दोघांच्या विरोधात साध्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला दिले गावात यांच्या. ते मला चॅलेंज करतात.
आहे का नाही बघ करून आमदारकीची अधिकार. आणि हे 2-3 नेतो 4 नेतो म्हणजे मी लय पैसे वाला आहे का 2 चिचुपे घेऊन फिरतो रे. आणि पैशाच्या धमक्या कुणाला नाही गोरेच नाही. दर्शन घेऊन जाऊन हे दर्शन घेऊन बघ कात्रेश्वराचा जीर्णोद्धार कसा केला हे जर कात्रेश्वराच्या भक्तानं जाऊन बघ एकदा. आणि या मातीला इथे विचारून करतो कातर खटावाल्यांना माझा सवाल आहे, माझा मनापासून माझी विनंती पण कातर खटावला आहे. अरे कातर खटाव गावाचा गट संपला होता, गटाचं नाव सुद्धा संपलं होतं. मला सगळ्या कातर खटावच्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी विचार आपण सगळ्यांनी मला विनंती केली, भाऊ आमच्या गावाचं नाव बागल साहेबांच्या पासून आमच्या गावाचं एवढं मोठं नाव होतं राजकारणात पण आहे, जिल्हा परिषद गटाचं नाव सुद्धा काढ गेलं आमचं. त्या पुन्हा कातर खटाव गट करून या गावाचा सन्मान करण्याचं काम या जयकुमार गोरेनं केलं. तुमच्या सहकार्याने ते लक्षात ठेवा. आणि जेव्हा हा गट होतोय तेव्हा हा गटाचा उमेदवार हा कातर खटाव गटातला निवडून आला पाहिजे, हेही या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आता पुन्हा म्हणणार पंचायत समितीच्या आमच्या सभापतीच्या याच्यावर टीका करतात. कुणावर टीका करतात? म्हणे शिक्षण कमी आहे, म्हणे वय झालंय. काय बाबा तुझ्या आईचं वय झालं नाही? तुझी आई सोडून दिली तू? काय बोलता रे? अरे महिला भगिनीला सन्मान करायला शिकवलं का नाही तुम्हाला कोणी? अरे माझी आई म्हातारी होते, तुमची आई म्हातारी होते, माझी आई अशिक्षित होती, तुमची आई अशिक्षित होती, पण जन्माला घातलं ना कर्तृत्वान पुत्र. कुणाला नाव ठेवता? काय बोलता? का थोडी जाणीव ठेवा. आई माईची इज्जत ठेवायला शिका. लाजा वाटल्या पाहिजे बोलताना. अरे आमच्या ही आमची माऊली आहे या कातर खटावच्या मातीतली. पुन्हा एकदा आज सांगून जातो, ती खटाव तालुक्याची सभापती आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या पाठीशी उभे करा. आमचा हनुमा बाजूला उभा आहे, तिला सभापती करा. हनुमा पाहिजे ना सोबत? द्या निवडून. हात वर करून सांगा. त्या सगळ्यांना कात्रेश्वराची शपथ आहे, मतदान संपेपर्यंत थांबायचं नाही. जय हिंद. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.